झी 24 तास एक पाऊल पुढे। गेल्या 2 महिन्यांपासून राज्याच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। राज ठाकरेंच्या राज्यव्यापी दौऱ्यातला हा शेवटचा टप्पा असून 7 एप्रिलला जळगावातील सभेने त्यांच्या या दौऱ्याची सांगता होणार आहे। मनसेला नाशिक महापालिकेच्या सत्तेत येऊन जवळजवळ वर्ष पूर्ण झालंय। शहरातील 3 आमदार निवडून आल्यानं मनसेला नाशकात चांगला प्रतिसाद मिळालाय। त्रिंबक महापालिकाही त्यांच्या ताब्यात आल्यानं राज ठाकरेंनी ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित केलंय। खानदेशातील 3 जिल्हे आता त्यांच्या निशाण्यावर आहेत। विशेषतः भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यात त्यांनी जाहीर सभा ठेवल्यानं एकनाथ खडसेंवर राज पुन्हा निशाणा साधणार का यावर चर्चा सुरू झाली आहे। 6 तारखेला ते जळगावला जाऊन मुक्काम करतील आणि 7 तारखेला या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्याची राजसाहेबांच्या ही सांगता ही प्रचंड जाहीर सभेने जळगावच्या होणार आहे। राज यांनी सत्ता मिळाल्यावर वेळोवेळी नाशिकच्या विकासाचं मॉडेल करण्याची ग्वाही दिली होती। प्रत्यक्षात त्यांनी नाशिकला फारसा वेळ दिलेला नाही। जानेवारीत एका कार्यक्रमासाठी नाशिकला आले असताना त्यांनी शहर विकासाबाबत मौन बाळगलं होतं। त्यामुळे राज यांच्या या नाशिक दौऱ्यात पदाधिकाऱ्यांच्या चर्चा आणि शहर विकासावर भर असणार आहे। नाशिक शहराच्या काही योजना त्यांनी ज्या आयोजित केलेल्या होत्या त्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याच्या दृष्टीने त्यांनी उद्या व परवा महत्त्वपूर्ण अशा बैठका ठेवलेल्या आहेत। गेल्या काही काळात नाशिककरांनी 3 आमदार 3 पालिका ताब्यात देऊन मनसे विकासाला पाठबळ दिलंय। आता राज्यात वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेले राज ठाकरे नाशिककरांच्या विकासाला सुरुवात करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।